न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। समता पतसंस्थेबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवण्यात आली। पोलिसांची कोणतीही कारवाई नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पोलिसांना निवेदन। समता पतसंस्थेबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवण्यात आली असून चुकीची माहिती पसरवणाऱ्या व्यक्तीचे फोन नंबर पोलीस प्रशासनाला 4 दिवसांपूर्वी दिले आहेत, परंतु त्याबाबत आजपर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही। सोमवारी 15 डिसेंबर रोजी तर समताच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आलाय। या दोन्ही घटनेतील आरोपींवर तातडीने अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ओमप्रकाश तथा काका कोयटे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे एपीआय ज्ञानेश्वर सोनवणे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे। कोपरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाकरता आणि 30 नगरसेवकांच्या निवडीसाठी मतदान होणार आहे। ही लोकशाही प्रक्रिया आहे। ही लोकशाही प्रक्रिया विविध अडचणी आणून विरोधी पक्षांनी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण न्यायालयाने आम्हाला न्याय दिला, न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला। यानंतर सुद्धा विविध माध्यमातून विरोधी पक्ष खोटे नाटे आरोप करीत आहेत। विशेषतः आमच्या समता पतसंस्थेच्या थकबाकीदारांना हाताशी धरून काही छोटे नाटे आरोप करीत आहेत आणि त्याचा सोशल मीडियावर प्रचार सुद्धा करीत आहेत। आम्ही पोलीस स्टेशनला नंबर दिलेले आहेत, या नंबरच्या सोशल मीडियावरून या बातम्या प्रकाशित होत आहेत। या बातम्या संपूर्णपणे खोट्या आहेत। या बातम्या प्रकाशित करणाऱ्या नंबरच्या व्यक्तीचा तुम्ही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करा। गेले 3 ते 4 दिवस झाले ही मागणी आम्ही करतो आहोत। काल आमच्या संस्थेचे संचालक आणि अधिकारी कर्मचारी सुद्धा या ठिकाणी येऊन गेले, तरी सुद्धा पोलीस काही ऍक्शन घेत नाहीये। आणि आज तर कळसच केला, आमच्या एका कर्मचाऱ्याला चक्क मारहाण करण्यात आली। तो कर्मचारी पुढे प्रचारच नव्हता, सोशल मीडियाचं माझं अकाउंट तो ऑपरेट करतो म्हणून त्या कर्मचाऱ्याला चक्कर मारहाण करण्यात आली। याच्यामुळे एक स्पष्ट आहे की विरोधकांचा पराभव हा नक्की होणार आहे। आमचा विजय हा निश्चित आहे। आम्हाला त्यांना त्याच भाषेत आम्हाला या सर्व मंडळींना त्यांच्याच भाषेत उत्तर निश्चितपणे देता येतं, परंतु आमचा विजय हा निश्चित असल्यामुळे आम्ही विजय होईपर्यंत वाट पाहणार आहोत। विजय आमचा एकदा झाला की मग हे आम्हाला त्रास देणाऱ्यांचा कसा बेत पाहायचा ते आम्ही निश्चितपणे बघू। परंतु सगळ्या कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की आपण शांतता राखायची आहे। आपण शांतताप्रेमी लोक आहोत। आशुतोष दादांचे आपण कार्यकर्ते आहोत। दादांनी कधी आपल्याला दंगामस्ती करायचं शिकवलेलं नाही, त्यामुळे आपण शांततामय मार्गानं या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला आलेलो आहोत। फक्त पोलिसांना आमची एक विनंती आहे की या अशा प्रकारच्या गुन्हेगारीचा बंदोबस्त तुम्ही केला पाहिजे आणि आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे। आमची प्रमुख मागणी आहे आम्हाला संरक्षण देण्याची। ते संरक्षण जर तुम्हाला देता येत नसेल तर आम्ही या ठिकाणी सत्याग्रह सुद्धा करू शकतो, परंतु आम्हाला संरक्षण पाहिजे। आमचे जे काही 30 उमेदवार आहे यांना संरक्षण पाहिजे। आज माझ्या कर्मचाऱ्यावर हल्ला झाला, आमच्या उमेदवारावर सुद्धा हल्ला होऊ शकतो आणि याच्यामध्ये आमचे उमेदवार हल्ला झाला तर गप्प बसणार नाही आणि आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू। त्या कोपरगावच्या जनतेनं जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे, कोपरगावची जनता आम्हाला जे निवडून देणार आहे, हा पराभव सुद्धा विरोधकांना पचवता येत नाही। जेवढे ते आरोप करतायत, जेवढे षडयंत्र रचतायत, तेवढं जास्तीत जास्त मताधिक्य आमचं वाढणार आहे याची आम्हाला खात्री झालेली आहे। जनतेने सुद्धा तशा प्रकारचं ठरवलेलं आहे, परंतु पोलीस स्टेशननी आम्हाला संरक्षण द्यावं आणि संरक्षण जर त्यांना देता येत नसेल तर आम्हाला तसं सांगावं। आम्ही आतापर्यंत जे या ठिकाणी अर्ज दिलेले आहेत त्या एकाही अर्जाची पोलीस स्टेशनने साधी चौकशी सुद्धा केली नाही। सोशल मीडियाचं जे अकाउंट आहे त्याला ते फोन करून त्या व्यक्तीला ताबडतोब इथं किमान चौकशी करता तरी बोलू शकतात। ते चौकशीला बोलवलं नाही तर कारवाई करायचं लांबत राहिलं। आज आमच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली
याचं FIR सुद्धा आत्ता नोंदवलेली नाही, आत्ता नोंदवली. आम्ही या ठिकाणी आल्यानंतर FIR नोंदवली. अशा जर FIR नोंदवणार नसतील तर आम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने उत्तर देता येतं. परंतु आम्ही सगळे शांतताप्रेमी आहोत. आम्ही शांततामय मार्गानं या ठिकाणी येऊन आंदोलन करू. या तक्रारीची दखल जर उद्यापर्यंत घेतली नाही, उद्या आपण या ठिकाणी येऊन ठिय्या आंदोलन करू की जोपर्यंत आमच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन सोडणार नाही. काका, आपण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण समाजकारण राजकारणामध्ये आहात, परंतु अनेक निवडणुका पाहिल्या, परंतु यंदाची निवडणूक काही वेगळी होती आणि हे सुसंस्कृत जे राजकारण सुरू होतं कुठेतरी त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न होतोय. यंदाची निवडणूक कसं झालेलं आहे, मी जेव्हापासून या मैदानात आलो तेव्हापासून विरोधकांना दिसायला लागलं की आपला पराभव अटळ आहे. त्यामुळे यानं त्या मार्गानं विरोधक काहीतरी कुरघोड्या करायचा प्रयत्न करतायत. परंतु जसं जसे ते कुरघोड्या करतायत तसं तसं लोकांचा विश्वास आमच्यावरचा वाढतोय, सर्वसामान्य जनतेचा विश्वास आमच्यावर वाढतोय. आणि पोलीस स्टेशननी हे जे काही दहशतीचं काम चालू आहे, आत्ताच आमदार साहेबांनी निवेदन दिलं, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं, उपमुख्यमंत्र्यांना दिलं की कोपरावरच्या दहशतीचा बंदोबस्त करावा. एवढं होऊन सुद्धा पोलीस स्टेशन जर आम्हाला संरक्षण देणार नसेल तर आम्हाला वेगळ्या मार्गाचा निश्चितपणे विचार करावा लागेल. माहिती आहे की कोपरगाव शहरामध्ये नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका चालू आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागच्या 15 दिवसापासून शांततेमध्ये प्रचार, सर्व यंत्रणा व्यवस्थित शांततेत चालू होती. परंतु काल 2 दिवसापासून विरोधकांना आपला पराभव दिसायला लागला. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या नको त्या गोष्टी करायला सुरुवात केलेली आहे. त्याचाच पहिला भाग म्हणजे त्यांनी समता पतसंस्थेवर काही थकबाकीदारांना एकत्र आणून चुकीच्या खोट्या कंप्लेंट त्यांनी पोलीस स्टेशनला किंवा सहकार्यात दाखल केल्या. त्या दाखल करेपर्यंत काही अडचण नव्हती. परंतु त्याच्यानंतर सोशल मीडियावर विरोधकांनी काही ठराविक मोबाईल नंबरवरून समताच्या बाबतीमध्ये अपप्रचार करायचं काम चालू केलं. समताच्या ठेवीदारांना घाबरायचं काम चालू केलं. समताच्या ठेवीदारांना सगळ्यांना चुकीचे फोन लावून फोनवर समताचा अपप्रचार करायला सुरुवात केली. आणि याची तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला दिली की काही ठराविक 1, 2 ते 3 नंबर आहेत, या 3 नंबरवरून समताच्या बाबतीमध्ये चुकीचे अपप्रचार समताच्या बाबतीतला हा पसरवला जातोय. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. समताची चौकशी होणार असेल तर ती होईल. त्याला न्यायालय सक्षम आहे, त्याला कोर्ट कचेऱ्या सक्षम आहे, सहकार खातं आहे, ते चौकशा करेल. परंतु त्याच्यापूर्वीच समताच्या नावाने नको त्या भाषेमध्ये अपप्रचार करायचं काम विरोधकांनी चालू केलेलं आहे. आणि त्याच्या बाबतीमध्ये आम्ही तक्रार पोलीस स्टेशनला 3 दिवसापूर्वी इथं अर्ज दाखल केलेला होता. परंतु मला सांगायला खेद वाटतो की पोलिसांकडून आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई त्या नंबरवर करण्यात आलेली नाही. त्यांचं म्हणणं आहे की अजून आम्हाला रिपोर्ट आलेले नाहीत, नंबर लागत नाहीये. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा सगळा मोबाईलचा जमाना आहे, इलेक्ट्रॉनिक जमाना आहे. कुठला मोबाईल नंबर कुठं कशा परिस्थितीत अस्तित्वात आहे हे आपल्याला पुढच्या 10 मिनिटांमध्ये काढता येतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु खरं तर आम्हाला सांगायला खेद वाटतं की अजूनपर्यंत पोलिसांनी त्या नंबरचा तपास लावलेला नाही आणि त्या नंबरवरून अजूनही अपप्रचार संस्थेचा चालू आहे. म्हणजे याच्यात थोडंसं खेदाने म्हणावंसं वाटतं की आम्हाला असं वाटतंय की आमच्यापेक्षा लोकांना असं वाटतंय की पोलीस जे आहेत ते विरोधकांच्या बाजूने आहेत की काय. पोलीस जे आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सपोर्ट करत नाहीये. कुठल्याही दहशतीला त्यांना दहशती चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर. त्यांना कुठेही दहशत थांबवायचा प्रयत्न पोलिसांकडून चालू नाहीये. असं कुठेतरी एक वातावरण कोपरामुळे तयार झालेलं आहे. संदीपजी, ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय, आता तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे, ज्या नंबरवरून तुमच्याबद्दल जे चुकीचे मेसेज व्हायरल होत आहे त्यांना तुम्ही जाब विचारला नाही का ते ऍड्रेस होत नाहीये? मी खरं 3 दिवस झाले पोलिसांना हा प्रश्न विचारतोय की तुम्ही अजूनपर्यंत टेस्ट करताय. त्यांचं सरळ म्हणणं की ते मोबाईल नंबर बंद आहेत. जे चुकीचं मला वाटतंय की समजा एखाद्या दुसरं कोणी केलं असेल तर 5 मिनिटांमध्ये नंबर सापडतो, परंतु अजूनही त्यांना नंबर सापडलेला नाहीये. आत्ताही साहेबांचं म्हणणं आहे, सकाळी आम्ही या ठिकाणी आलो होतो तेव्हा सकाळी आम्हाला साहेबांनी सांगितलं की तुमची तक्रार जी आली तेव्हा आम्ही FIR दाखल करून घेतो, परंतु अजूनपर्यंत कुठलाही FIR दाखल करून घेतलेलं नाहीये. त्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आज सकाळी जर 3 दिवसापूर्वी त्यांनी कारवाई केली असती तर गावातलं वातावरण शांत राहिलं असतं, कोणाची ताकद वाढली नसती. परंतु आज सकाळी समता पतसंस्थेच्या एका कर्मचाऱ्यावर प्राणघातक भ्याड हल्ला करण्यात आला. ही ताकद त्यांनी त्यावेळेस थांबवली नाही. त्यांनी कुठली कारवाई केली 3 दिवसापासून, म्हणून आज हे रूपांतर झालेलं आहे. आणि अजूनही पोलिसांनी जर काही कारवाई केल्या नाही तर आम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांना प्रचार करणं अवघड होईल, या कोपरात राहणं अवघड होईल, एवढी दहशत तयार झालेली आहे. तुम्ही जे सांगताय की पोलीस आम्हाला सपोर्ट करत नाहीयेत,
तसं जर पाहिलं तर तुम्ही देखील सत्ताधारी पक्षामध्ये आहोत, मग वरिष्ठांना काही कळवणार नाही या संदर्भात? वरिष्ठांनाही आम्ही सांगितलेलं आहे, त्याच्याच निविदा दादांनी सुद्धा वरती पाठवलेल्या आहेत. दादांनी सुद्धा यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की लवकर चौकशी करा. परंतु खरंच खेद वाटतो की आता खरं हे सगळं पोलीस स्टेशनच्या बाहेर बोलणं चुकीचं होईल. कुठल्या शक्तीला पोलीस घाबरतायत हे मला माहित नाही. खरं आम्ही सगळी जनता आहोत, आम्ही पोलिसांना घाबरलं पाहिजे. परंतु आता कुठे एक वातावरण तयार झालंय की पोलीस कोणाला घाबरतात का काय, किंवा पोलीस सुद्धा दडपणाखाली काम करतात का काय, असं वातावरण कुठेतरी आता या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि आमची एकच पोलिसांना विनंती आहे की जे काय सकाळचा हल्ला झाला किंवा हे जे काय आमच्या बाबतीत अपप्रचार केला जातोय याचा शोध जर पोलिसांनी लावला नाही तर आम्हाला गावात फिरणं अवघड होईल. आम्हाला सगळ्यांना प्रचार बंद करून आम्हाला कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशनमध्ये बसावं लागेल. कारण की आम्हाला संरक्षण फक्त याच कंपाऊंडमध्ये मिळू शकतंय. आम्ही जर गावात फिरायला गेलो आमच्या कुठे हमले होतील. आम्हाला नाही लागत असतो याच कंपाऊंडमध्ये बसून सगळं इलेक्शन पार पाडावं लागेल. त्यामुळं थोड्या वेळापूर्वी जे आहे तर समोरचे जे उमेदवार आहेत किंवा नेते आहेत त्यांनी देखील तशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे आणि संबंधित जे कोणी आरोपी आहेत त्याचा शोध घेऊन कारवाई करावी अशी देखील मागणी त्यांनी केली. भाईने सगळं योग्य शब्द वापरला. चोरी तो चोरी, उपसे सीना चोरी. मी कुठंतरी यायचं आणि स्वतःच कंप्लेंट दाखल करायची म्हणजे त्यांच्यावर काही चिंता जाणार नाही. परंतु माझं परत तेच म्हणणं आहे, हे पब्लिक आहे, हे सब जानते, लोकांना कळून चुकलेलं आहे की सगळे काय प्रकार होत आहेत ते. त्यामुळे त्यांनी असे किती खोट्या नाटा जरी प्रकार केला लोकांना लगेच कळतं ना की स्वतःच मारहाण करायची आणि स्वतःच घेऊन इकडं निवेदन द्यायचे. हा चुकीचा प्रकार आहे, हा पायांना चुकीचा आहे. हा असं करायला आरोपींवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर तुमची भूमिका पुढची काय? आरोपींवर जर कारवाई झाली नाही तर नाही लागत असतो आम्हाला आमच्या स्वसंरक्षणार्थ याच कंपाऊंडमध्ये येऊन बसावं लागेल आणि आमचं संरक्षण करावं लागेल. कारण की आम्ही सगळे व्यापारी माणसं आहेत, आम्ही सगळे छोटे कार्यकर्ते आहोत. कुठे दहशतीने काम करायची आमची परंपरा नाही, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तसे संस्कार पण नाही. त्यामुळे आम्हाला नाही लागत असतो याच कंपाऊंडमध्ये बसून स्वतःचं रक्षण करावं लागेल. त्यामुळे आमच्या पोलिसांना विनंती आहे की गावातलं वातावरण सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी जे आरोपी आहेत त्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. सकाळी जे गुन्हा झाला त्याविषयी गुन्हा नोंद केलेला आहे आणि आमचे जे कर्मचारी आहेत अधिक गुन्हेगारांचा शोध घेऊन लवकर आम्ही कारवाई करत आहोत. ज्या पद्धतीने आरोप केला जातोय की पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाहीये, 2-3 दिवसांपूर्वी जे मोबाईल नंबर दिले ज्याच्यावरनं बदनामी केली जाते ते देखील अजून ट्रॅक झालेले नाही. ते पण निष्पन्न झाले, त्यांचा शोध घेत आहोत आम्ही. साहेब त्याच्यावर त्या मोबाईलवर त्याचं आपोआप नाव आहे त्याचा शोध घ्यायचंच काही काम नाही. त्याला तुम्ही ताबडतोब बोलून घेतलं पाहिजे. योग्य ती कारवाई चालू होती. न्यूज सुपरवनसाठी राजेंद्र दुनबळे, शिर्डी.